एक वाटी ताज्या हिरव्या वाटाण्यापासून चवीला खूपच छान आणि कुरकुरीत रेसिपी बनवूयात। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली की त्यामध्ये वाटाणे घालून डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे। भाजलेले वाटाणे मॅशरने मॅश करून घ्यायचे। यामध्ये 2 उकडलेले बटाटे घालून तेही मॅश करून घ्यायचे। आता यामध्ये थोडी हळद घालून घ्यायची, बडीशेप, पांढरे तीळ, ओवा, जिरे आणि काळी मिरी पावडर घालायची, एकसारखं मिक्स करून घ्यायचं। बारीक केलेला कांदा घालायचा, हिरवी मिरची घालायची, मीठ घालून घ्यायचं, धने पावडर घालायची, एकसारखं मिक्स करून घ्यायचं। याचा घट्टसर गोळा मळून झाला की यामध्ये बेसन पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, पुन्हा मळून घ्यायचं। तेल लावून याचे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे। तयार झालेले गोळे ताटामध्ये बाजूला ठेवायचे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर एका प्लेटीमध्ये काढायचे, थोडं पाणी घालायचं, याची स्लरी तयार करायची। मग करून घेतलेले गोळे त्यातील एक गोळा यामध्ये घालायचा, डीप करून घ्यायचा, पुन्हा रव्यामध्ये घालून घ्यायचा। रवा वापरताना बारीक आकाराचा रवा वापरायचा। पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर रिलेटेड व्हिडिओमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, पाहू शकता। हीच प्रोसेस आपल्याला डबल करून घ्यायचे। डबल कोटिंग करून घेतले की गरमागरम तेलामध्ये हे वडे तळण्यासाठी घालून घ्यायचे। कुरकुरीत होईपर्यंत वडे तळून घेतले की खाण्यासाठी सर्व करायचे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू